Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी एका कार्यक्रमादरम्यान लोकांच्या दिशेने अर्धवट खाल्लेले सफरचंद फेकल्याच्या घटनेवरून भाजपने काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली आहे. जनतेचा आदर राखणे अपेक्षित असताना लोकांवर सफरचंद फेकणे अयोग्य असल्याचे सांगत भाजपने सत्तेत आल्यानंतर काँग्रेस अहंकारी झाल्याचा आरोप केला. या घटनेचा उल्लेख करत भाजपने राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच काँग्रेस सरकारमध्ये अंतर्गत मतभेद वाढत असून प्रशासनाकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील सुशासनावर परिणाम होत असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला. दरम्यान या टीकेला काँग्रेसकडून काय उत्तर दिलं जातं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून या घटनेमुळे सत्ताधारी आणि विरोधकातील आरोप प्रत्यारोपांना पुन्हा वेग आलाय. घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 29 रुपयांची वाढ केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तीव्र निषेध केला. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि केंद्राच्या आर्थिक धोरणांवर त्यांनी जोरदार टीका करत हा निर्णय जनविरोधी असल्याचं म्हटलं. गेल्या 3 महिन्यात ही दुसरी दरवाढ असून मार्च महिन्यामध्ये 89 रुपयांची वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधत पूर्वी इंधन आणि गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करणाऱ्या त्या आता मौन का बाळगतात असा सवाल उपस्थित केला. गॅस दरवाढीचा थेट परिणाम गृहिणींच्या घरगुती अर्थसंकल्पावर होत असून केंद्र सरकारने तातडीने ही दर वाढ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणीही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेसच्या काळात केवळ 3 रुपयांची दरवाढ झाली तरी भाजपने आंदोलन केले होते. मात्र सध्याच्या मोठ्या दरवाढीवर भाजप मौन बाळगत असल्याचा आरोप केला. महागाईचा मोठा भार सामान्य नागरिकांवर पडत असून केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते धनंजय जाधव यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थिती विशेषतः इराण-इस्रायल संघर्षामुळे ऊर्जा क्षेत्रावर परिणाम झाल्याचे सांगत केंद्र सरकार परिस्थिती नियंत्रणात ठेवत असल्याचा दावा केला. सिलेंडर दरवाढीच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सुरू झालेल्या या शाब्दिक चकमकीमुळे राजकीय वातावरण तापलं असून महागाईचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. बैलहोंगल शहरातील बस स्थानकाच्या मागील परिसरात प्रत्येक पावसाळ्यात घरांमध्ये पावसाचं पाणी शिरत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या समस्येकडे नगरसभेचे वारंवार लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना न झाल्याच्या निषेधार्थ स्थानिक रहिवासी ईश्वर शिल्लेदार यांनी दूषित पावसाच्या पाण्यात बसून अनोखे आंदोलन केले. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यानं मुसळधार पावसानंतर अनेक घरांमध्ये पाणी घुसून नागरिकांचं आर्थिक नुकसान होत असल्याचं त्यांनी सांगितलं. या समस्येमुळे नागरिकांना आरोग्याच्या धोक्यासह विविध अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. युवकाच्या आंदोलनानंतर नगरसभेने तातडीने दखल घेऊन पाणी निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मराठी शाळांमध्ये सुरू असलेल्या कन्नड सक्ती, मराठी पाठ्यपुस्तकांचा अभाव आणि मराठी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या शैक्षणिक अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने मंगळवारी जिल्हा शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करत तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मराठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली. बेळगाव आणि खानापूर येथील 2 मराठी शाळांना KPS दर्जा देण्यात आला असला तरी त्या शाळांसाठी आवश्यक मराठी व इंग्रजी पाठ्यपुस्तके अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचा आरोप समितीने केला. तसेच कन्नड व इंग्रजी पाठ्यपुस्तकांचा वापर करण्यासाठी शिक्षकांवर दबाव टाकला जात असल्याचा आणि द्विभाषिक अभ्यासक्रमासह मूल्य शिक्षण विषयाची मराठी पुस्तके उपलब्ध नसल्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.
मराठी भाषेतील सर्व पाठ्यपुस्तके तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने दिला. बेळगाव शहरातील तांगडी गल्ली परिसरात हेरोईन विक्री करणाऱ्या तिघांना केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 9,50,000 रुपये किमतीचे 47.29 ग्रॅम हेरोईन जप्त केले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये निखिल बेल्लारी वय 24, कपिल होसूरकर वय 18 आणि आकाश साळुंके वय 34 यांचा समावेश आहे. महादेव मंदिरामागील मोकळ्या जागेत हेरोईन विक्रीसाठी उभे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या पथकाने 8 जून रोजी छापा टाकून ही कारवाई केली. आरोपींकडून 456 लहान पाकिटातील हेरोईन, सुझुकी अॅव्हेन्यू स्कूटर, 3 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 10,31,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मादक पदार्थ मुंबईहून आणल्याचं चौकशीत उघड झालं असून खडे बाजार पोलीस ठाण्यामध्ये NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण भागातील शिवारांमध्ये शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी पेरणीपूर्व तयारीसाठी शेत नांगरणी करताना दिसत आहेत. मात्र शेतीसाठी वाढता खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रासायनिक खतांच्या दरवाढीसह डिझेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याबाबत बोलताना शेतकरी राजू मर्वे यांनी सांगितले की या भागात प्रामुख्याने बासमती आणि इंद्रायणी तांदळाचं पीक घेतलं जातं आणि यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने लवकरच पेरणीची तयारी सुरू आहे. भर उन्हातही मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचं चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. बेळगाव शहरातील टिळकवाडी परिसरातील व्हॅक्सिन डेपो येथील जिल्हा आरोग्य कार्यालय आणि लस साठवण केंद्राजवळील मोकळ्या जागेत लसींच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोल्ड चेन साहित्याचा मोठा साठा उघड्यावर टाकून दिल्याचं आढळून आलं आहे. लसींच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे पुनर्वापरयोग्य कूलंट पॅक्स तसेच अन्य साहित्य झुडपांमध्ये विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्यानं कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. या साहित्यावर लस पुरवठा संस्थांची चिन्हे असल्याचंही निदर्शनास आलंय. संबंधित परिसरात दररोज नागरिक, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि लहान मुलांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून परिसर तातडीने स्वच्छ करावा तसेच जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कणबर्गी तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अल्पावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झाला. काही सखल भागांमध्ये पाणी घराच्या अंगणात शिरल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास विलंब झाल्याने मुख्य रस्ते आणि अंतर्गत मार्ग जलमय झाले होते, तर दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना विशेष अडचणींचा सामना करावा लागला. शाळा आणि कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांनाही वाहतुकीतील अडथळ्यांमुळे उशीर झाला. दरम्यान स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि पावसादरम्यान अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले असून हवामान खात्याने पुढील काही तासात आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हेस्कॉमच्या बेळगाव शहर विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता मनोहर सुतार हे प्रामाणिक, कार्यक्षम आणि लोकाभिमुख कार्यशैलीसाठी ओळखले जात असून त्यांची प्रस्तावित बदली रद्द करावी अशी मागणी राज्य रयत संघटनेने केली आहे. वीज पुरवठा आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देत त्यांनी अनेक अडचणी तत्परतेने सोडवल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय.
विजेच्या तक्रारी प्राप्त होताच ते स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत समस्या मार्गी लावत असल्याचे संघटनेने नमूद केले. त्यांच्या सेवाभावी आणि जनहिताच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदरभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे बेळगावातील शेतकरी आणि नागरिकांनी त्यांची बदली रद्द करून त्यांना हेस्कॉमच्या बेळगाव शहर विभागातच कायम ठेवण्याची मागणी केली आहे. मंदिरांना लक्ष्य करून साखळी चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला उत्तर कन्नड जिल्हा पोलिसांनी अटक केली असून तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख कारवार येथील गिंडीवाड परिसरातील रहिवासी आणि ऑटो चालक विनय उर्फ विनायक दयानंद गावकर वय 40 अशी झाली आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 87,000 रुपये किमतीचे आणि 174 किलो वजनाचे पितळ व तांब्याचे पूजा साहित्य, घंटा, दीपस्तंभ आणि आरतीची ताटे जप्त केली आहेत. कारवार शहर, कारवार ग्रामीण आणि चित्ताकूल पोलीस ठाण्यामध्ये दाखल 5 गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक दीपन MN, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृष्णमूर्ती जी आणि DYSP गिरीश व्ही यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील मराठी शाळेत कन्नड माध्यमाचे वर्ग सुरू करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र आक्षेप नोंदवत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. मराठी भाषिकांवर अन्याय करणारे हे धोरण तातडीने मागे घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समितीचे कार्याध्यक्ष RM चौगुले यांनी दिला. सीमा भागातील मराठी भाषिक गावांमध्ये मराठीचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सावगावमधील मराठी शाळेत कन्नड माध्यमाचा नवीन वर्ग सुरू करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील बहुतांश विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेत असून शाळेत शिक्षक व मूलभूत सुविधांची कमतरता असताना नवीन वर्ग सुरू करणे चुकीचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. या निर्णयाविरोधात गावकऱ्यांनीही विरोध दर्शवला असून मागण्या मान्य न झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. विद्यार्थ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2025-26 या आर्थिक वर्षातील सांसद स्थानिक क्षेत्र विकास योजना निधीतून चिकोडी लोकसभा मतदारसंघातील विविध शासकीय शाळांना सुमारे 30 लाख रुपये खर्चाचे 12 स्मार्ट बोर्ड वितरित करण्यात आले. चिकोडी शहरात आयोजित कार्यक्रमात अथणी, रायबाग, चिकोडी आणि हुक्केरी तालुक्यातील एकूण 12 शासकीय शाळांना हे स्मार्ट बोर्ड प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार, प्रभावी आणि डिजिटल शिक्षण मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. शिक्षण क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर वाढवून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, अध्ययनातील रुची आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण व शहरी भागातील शासकीय शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. ओमानच्या किनाऱ्याजवळ समुद्रात प्रवास करत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या तेलवाहू जहाजाला संशयित ड्रोन किंवा क्षेपणास्त्रासारख्या प्रोजेक्टाईलचा फटका बसल्याने आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने जहाजावरील सर्व 24 भारतीय कर्मचारी सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पलाऊ देशाचा ध्वज असलेले MT मारिवेक्स हे तेलवाहू जहाज होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातून जात असताना दुपारी सुमारे 1:30 वाजता इंजिन विभागाला प्रोजेक्टाईलची धडक बसून आग लागली, अशी माहिती भारताच्या बंदर, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्रालयाने दिली. जहाजावरील SOS संदेशानुसार आगीची तीव्रता मोठी असल्याने जीवितरक्षक नौका वापरणे शक्य झाले नाही. गुजरात स्थित कंपनीच्या मालकीचे हे जहाज कारवार बंदरातून ओमानमधील डुक्म बंदराकडे जात असताना रिकामे होते. घटनेची माहिती देताना जहाज वाहतूक विभागाचे महासंचालक ओपेश कुमार शर्मा यांनी जहाज सुरक्षित अंतरावर असल्याचे सांगून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरिका ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन.
उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शापूर, बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव शहराच्या वेशीवरील बिजगर्णी क्रॉस येथे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर पाणी साचून वाहन चालक व नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अगदी कमी पाऊस झाल्यानंतरही येथे पाण्याचे डबके तयार होत असून साचलेल्या पाण्यामुळे परिसरात चिखल व अस्वच्छता वाढली आहे. बिजगर्णी, कावळेवाडी आणि बेळवट्टीकडे जाणारे प्रवासी बसची प्रतीक्षा करत असताना वाहनांमुळे त्यांच्या अंगावर घाण पाणी उडत असल्याने वादावादीचे प्रसंग घडले आहेत. रात्रीच्या वेळी साचलेले पाणी स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. 2 वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणातील सदोष कामामुळे ही समस्या उद्भवल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत संबंधित विभागाने मोरीची तातडीने दुरुस्ती करून निचऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग आणि वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. या मार्गावर वाहतूक पोलीस तैनात असतानाही वाहन चालकांना तासनतास कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पुरेशा पार्किंग सुविधेचा अभाव असल्याने अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्वतंत्र व सुसज्ज पार्किंग व्यवस्था उभारून मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बेळगाव शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणे गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. सकाळपासूनच घरातील सर्व सदस्य पाणी आणण्याच्या कामात गुंतले असून महिलांसह लहान मुलांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. गावातील अनेक भागामध्ये नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना कूपनलिका आणि इतर उपलब्ध जलस्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. लहान मुले सायकलवर घागरी घेऊन पाणी आणताना दिसत असून पुरुष व महिला अर्धा किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतर चालत जाऊन पाणी आणत आहेत. पाणी टंचाई गंभीर झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने टँकर व्यवस्था किंवा कायमस्वरूपी जलयोजना राबवण्याची मागणी केली आहे. शैक्षणिक सक्षमीकरण आणि डिजिटल साक्षरतेला चालना देण्याच्या उद्देशाने बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील 149 विद्यार्थ्यांना SCP-TSP योजनेअंतर्गत टॅब्लेटचे वाटप करण्यात आले. आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमास अमान सेठ यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाचा लाभ MBBS, BSc, नर्सिंग तसेच विविध संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळकटी देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणावर लक्ष केंद्रित करून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत उज्ज्वल करिअर घडवण्याचे आवाहन केले. कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री DK शिवकुमार यांची बेळगाव जिल्ह्याचे खासदार जगदीश शेट्टर यांनी बेंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार शेट्टर यांनी मुख्यमंत्री शिवकुमार यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील प्रलंबित विकास कामे मार्गी लागावीत, समाजात शांतता आणि सौहार्द टिकून राहावे तसेच जनहिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनकल्याणाच्या प्रश्नांवर आपला कायम पाठिंबा राहील असेही खासदार शेट्टर यांनी यावेळी नमूद केले. ही भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून राज्याच्या विकासविषयक विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या न्यायालयीन लढ्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला पुण्यातील खानापूर बेळगाव मित्रमंडळाच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ व विद्यार्थी पालक मार्गदर्शन मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शेकडो सीमाभागातील नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून मोहिमेला पाठिंबा दिला. पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात स्थायिक झालेल्या खानापूर व बेळगाव परिसरातील अनेक कुटुंबांची सीमा भागाशी नाळ अद्यापही घट्ट असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. खानापूर मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सीमा प्रश्न अद्याप प्रलंबित असून या लढ्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. संस्थापक अध्यक्ष पीटर डिसोजा यांनीही मोहिमेला पाठिंबा देत सीमा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली. गोकाक शहरातील लक्ष्मी लेआउट परिसरात जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून 2 गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. जखमी मुलाचे नाव वरुण संतोष गोल्लर असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याला तातडीने बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पैशांच्या देवाणघेवाणीवरून सुरुवातीला शाब्दिक वाद होऊन त्याचे रूपांतर हिंसक संघर्षामध्ये झाले, ज्यात दोन्ही गटांनी धारदार शस्त्रे, कोयते आणि लोखंडी रॉडचा वापर केल्याची माहिती आहे. भर रस्त्यात दोन्ही गटांनी एकमेकांचा पाठलाग करत मारहाण केल्याचा प्रकार घडला असून ही घटना स्थानिक नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच गोकाक शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. निपाणी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या ऐतिहासिक दत्त खुले नाट्यगृह परिसरात पाणी पुरवठ्यासाठी तलाव निर्माण करण्याची योजना तयार करण्यात आली होती. नगरपालिकेच्या माध्यमातून या कामासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र परिसरात निर्माण झालेल्या घाणीचे साम्राज्य आणि वापरण्यास अयोग्य पाणी यामुळे ही योजना पूर्णपणे कुचकामी ठरली आहे. सध्या या परिसरात विविध समस्या निर्माण झाल्या असून घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवून कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नागरबेट उपसा सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावा व प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी आलमट्टी येथे कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हरित सेनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन केले. 2017 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प 8 वर्षांनंतरही अपूर्ण असून 306 एकर जमिनीचा मोबदला व भूसंपादनाचा पुरस्कार अद्याप जाहीर झालेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यूकेपीचे विशेष भूसंपादन अधिकारी MB नागठाण यांनी परस्पर संमतीच्या दराने 3 महिन्यात पुरस्कार जाहीर करून नुकसान भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले. मुख्य अभियंता D बसवराज व तांत्रिक संचालक VS हिरेगौडर यांनी मुख्य कालव्याचे सुमारे 1 किलोमीटर काम शिल्लक असल्याचे सांगितले. लेखी हमीनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.